रोहन मोजके बोलतो. या वाक्यातील मोजके या शब्दासाठी मोजके बोलणे मोजके बोलतो मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता? तर या ठिकाणी मोजके बोलणे म्हणजेच मितभाषी, कमी बोलणारा. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? तर प्रावीण्य, 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 प्रावीण्य. तर या ठिकाणी प्रावीण्य, वीला दुसरी वेलांटी, प्रावीण्यमध्ये वीला दुसरी वेलांटी लक्षात ठेवा, असा शब्द बरोबर आहे प्रावीण्य. उंटांचा टिंबटिंब वाळवंटातून जात होता. या वाक्यातील रिकामी जागी कोणता शब्द योग्य असेल? तर उंटांचा तांडा, उंटांचा जमा, उंटांची टोळी, उंटांची झुंड. तर या ठिकाणी तुम्हाला कोणता बरोबर वाटतो? तर तो आहे उंटांचा तांडा. रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणती? तर या ठिकाणी सावकाश व जपून हे या ठिकाणी क्रियाविशेषण दाखवतात. गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा. तर गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे. या ठिकाणी गरुड हा विशेष नाम आहे. विशेष नाम ओळखा. विशेष नाम म्हणजेच गरुड. विशेष नाम. अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ ओळखा. वेळेवर झोपावे, आपल्याला पुरेल तेवढे अंथरूण टाकावे, आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा, आळस करू नये. तर या ठिकाणी योग्य आहे तर आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा. वाहने सावकाश चालवा या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर या ठिकाणी वाहने सावकाश चालवा आज्ञार्थी वाक्य होय. खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? तर आशीर्वाद, 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 आशीर्वाद. तर या ठिकाणी आला काना आ, शीला दुसरी वेलांटी आणि वावर रफार असा हा योग्य शब्द आहे आशीर्वाद. आभाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? सर्व बाजूनी संकट येणे म्हणजेच आभाळ फाटणे. कळीचा नारद या म्हणीचा अर्थ कळीचा नारद या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बोबडे बोलणारा, पराक्रमी व्यक्ती, आळशी माणूस, भांडणे लावणारा. योग्य उत्तर आहे भांडणे लावणारा, कळीचा नारद. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. राधा माझी मैत्रीण आहे, ती सुंदर दिसते. सर्वनाम ती. असंतोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. असंतोष, संतोष. खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे? मोर थुई थुई नाचू लागला ही अचूक वाक्यरचना आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द. हर्ष म्हणजे आनंद, आनंद. या ठिकाणी इंग्लिशचे बी क्वेश्चन आहेत, पण आपण इंग्लिशचं जास्त आपल्याला माहिती नाही त्यामुळं आपण त्याबद्दल नाही घेत. पण जे दुसरे व्हिडिओ आहेत त्यावर आपण इंग्लिशवर बी लवकरच आपण व्हिडिओ सिरीज चालू करणार आहोत. त्याबद्दल चालू करावी याबद्दल काही आपले कमेंट करून नक्की सांगा. महाराष्ट्राच्या शेजारील राज्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते सत्य नाही? सत्य नाही विचारलेलं आहे या ठिकाणी. तर त्याच्या आग्नेयेला तेलंगणा आहे, हे बरोबर आहे. त्याच्या पूर्वेला दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे, ही चूक आहे. त्याच्या वायव्येला गुजरात आहे, बरोबर. दक्षिणेस कर्नाटक राज्य वेढलेलं आहे, हे बरोबर. पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान अक्षय ऊर्जा 2022 जागतिक स्थिती
अहवालानुसार कितवे आहे, तर ते 4थे आहे. घटना आणि वर्ष खालीलपैकी कोणती जोडी योग्य रीतीने जुळवलेली नाही, तर ती आहे मुस्लिम लीगची स्थापना 1910. ही चूक आहे. पहिले स्वातंत्र्ययुद्ध 1857, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885, असहकार चळवळीची सुरुवात 1920ला. खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते, तर ती आहे भारतीय रिझर्व्ह बँक. ही भारतात चलन जारी करू शकते. भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते, तर या ठिकाणी ती सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. खालीलपैकी भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यापैकी एक नाही, तर दक्षिणेकडील मैदान हे नाही आहे. समुद्रतटीय मैदाने आहे, उत्तरेकडे मैदान आहे, बेटे हे भारतीय भौतिक वैशिष्ट्ये आहेत. भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही, तर नाही विचारलेला यांनी भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे, कायद्यापुढे समानता, धर्म, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई, सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबतीत समान संधी. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील टिंबटिंब गटांच्या सहभागाची साक्ष देतो, तर ते आहे आदिवासींच्या. मार्च 2022च्या अखेरीस राज्याचे घोषित वनक्षेत्र 61,907.08 स्क्वेअर किलोमीटर होते, तर 2021च्या भारतीय वनस्थिती अहवाल नुसार महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे टिंबटिंब होते, तर ते आहे 20.1% होते. भारताच्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाबाबत कोणते विधान योग्य आहेत? भारत हा पूर्वेला बंगालच्या उपसागराने आणि पश्चिमेला अरबी समुद्राने वेढलेला असल्यामुळे त्याचा आकार द्वीपकल्पी असून उष्णकटिबंधीय चक्रीवादळे या 2 महत्त्वाच्या ठिकाणी देखील उगम पावतात. बंगालच्या उपसागराच्या बाबतीत चक्रीवादळे मुख्यतः डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात देखील निर्माण होतात, तर याचं फक्त विधान 1 योग्य आहे. अंगामी ही टिंबटिंब राज्यात आढळणारी महत्त्वाची जमात आहे. तर ती आहे नागालँड. अंगामी जमात ही नागालँड या राज्यात आढळते. खालीलपैकी कोणते विधान रौलट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही? महात्मा गांधींनी कायद्याला विरोध केला, पण मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला नाही, हे योग्य नाही आहे. त्यानंतर साल 1919मध्ये ब्रिटिशांनी रौलट कायदा मंजूर केला. रौलट कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला. रौलट कायद्याने पोलिसांच्या अधिकाराचे मजबूतीकरण केले. ज्या ढिगाऱ्याखाली भगवान गौतम बुद्धाचे अवशेष दफन करण्यात आले होते ते टिंबटिंब म्हणून ओळखले जाते, तर ते स्तूप म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे, तर ते नागपूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्धसदाहरित जंगलांची अंदाजे टक्केवारी किती आहे? तर ती 7.73 आहे. खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे? निर्दोष या ठिकाणी शब्द ओळखायला विचारलेला आहे. खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे? तर पर्यवसान हा योग्य आहे. पर्यवसान. आसेतू हिमालय म्हणजे दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत. तो पर्वत उंच आहे
अधोरेखित नामाचा प्रकार सांगा. तर सामान्य नाम होय, तो पर्वत उंच आहे. त्यानंतर पुढचा आहे या ठिकाणी, जसे अंगडे टोपडे तसे आचार विचार होय. विरुद्धार्थी शब्द ओळखा. डळमळीत स्थिर, डळमळीतच्या विरुद्धार्थी स्थिर होय. खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार आहे? तर या ठिकाणी ते आहे, पहिलेच आहे, त्या दिवशी मला श्रीकृष्णाने प्रथम दर्शन दिले. त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले. खालीलपैकी समानार्थी शब्दाची कोणती जोडी अयोग्य आहे? तर समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी विचारलेली आहे. तर या ठिकाणी दास सेवक हे बरोबर आहे, श्वेत पांढरा बरोबर आहे, सकाळ आणि प्रभात हे बरोबर आहे. तर या ठिकाणी चुकीचं आहे, प्रासाद आणि कुटी हे चुकीचं आहे या ठिकाणी. त्यानंतर पुढचा आहे, खालीलपैकी कोणता शब्द प्रमाण लेखनानुसार आहे? ठेवण, पाहुणा, गंध, खोगीर भरती. खोगीर भरती या ठिकाणी बरोबर आहे, खोगीर भरती. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला टिंबटिंब वाक्य म्हणतात. तर ज्याच्यात केवळ विधान केलेलं असतं त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. हरी बालकाला हसवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? तर या ठिकाणी हरी बालकाला हसवतो हे प्रयोजक आहे. औषध या शब्दाचा योग्य जोडीने येणारा शब्द कोणता आहे? तर औषध पाणी जोडीने येणारा शब्द होय त्याचा. समूहदर्शक शब्द शोधा. फुलांचा गुच्छ. वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा. पोटात कावळे ओरडणे, भुकेने व्याकुळ होणे. पोटात कावळे ओरडणे, भुकेने व्याकुळ होणे. खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही? तर ते या ठिकाणी कोणते तृतीयवाचक नाही, तर ते आहे मी, तो, ती, ते हे या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक आहेत. स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते? तर प्रारंभी भारतात 25 वर्षापेक्षा जास्त हे पात्रता वय होतं. महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते? तर ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते. 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकात टिंबटिंब व्यक्तींनी भारतात स्थलांतर केले. तर ते सुमारे 21 कोटी व्यक्तींनी भारतात स्थलांतर केले. भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार टिंबटिंबद्वारे होतो. तर तो 95% व्यापार हा सागरी मार्गाचा वापर जास्त आहे. दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा लोहपट्टा आयर्न बेल्ट भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर तो छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे. टिंबटिंब रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले. तर ते आहे डिसेंबर 1929. परतीचा मान्सून ऋतूत टिंबटिंब येथे कमाल पर्जन्यवृष्टी होते. तर ते आहे तमिळनाडू. परतीच्या पावसाने तमिळनाडूत कमाल पर्जन्यवृष्टी होते. ताजमहाल कोणत्या शहरात आहे? तर ताजमहाल आग्रा या शहरात आहे. भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते? तर कोरबा आणि पूर्व महाराष्ट्र यात कोळशाचे खनन केले जाते. कोणते राज्य हे भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक आहे? तर ते आहे महाराष्ट्र.
ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला गेला आणि पॉलिसी अधिकार बळकट झाले होते? तर ते आहे रौलट अधिनियम 1919. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणीविरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले, स्वदेशी चळवळ सुरू करून परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला? तर ते आहे बाळ गंगाधर टिळक. कोणत्या प्रकारच्या परिव्यय उत्पादनाचा स्तर किती असला तरी स्थिर राहतो? तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे स्थिर परिव्यय होय. भारतातील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनात कोणत्या वृक्षाचे प्रमाण जास्त आहे? तर साल या वृक्षाचं प्रमाण हिमालयाच्या पायथ्याशी सर्वात जास्त आहे. भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? तर मूलभूत कर्तव्य 51A शी संबंधित आहे. पाटावर बसून जेवावे कंसातील शब्दाची जात ओळखा. तर या ठिकाणी पाटावर शब्दयोगी अव्यय होय. कामातून जाणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा. कामातून जाणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निरुपयोगी होणे. अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. अपकर्ष उत्कर्ष होय. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा. तर प्रमाण मुख पृष्ठ, मुखला पहिली वेलांटी आणि पृष्ठ मुखपृष्ठ होय. आप्त शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. आप्त नातेवाईक होय. आप्त म्हणजे नातेवाईक. त्याच्या बोलण्याने आम्हा सर्वांना खूप हसवले या वाक्यातील क्रियापद ओळखा. तर हसवले या ठिकाणी हे याचं क्रियापद होय. झाडांच्या पानामधून पोपटांचा टिंबटिंब आकाशात उडाला. योग्य समूहवाचक शब्द ओळखा. तर पोपटांचा थवा आकाशात उडाला. भावना परीक्षेत पहिली आली. अधोरेखित शब्दात जात ओळखा. भावना हे विशेषनाम आहे. भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थिती झाली होती या वाक्यातील विशेषण ओळखा. तर भुकेमुळे त्याची केविलवाणी हे या ठिकाणी त्याचं विशेषण होय. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा समूहाबद्दल शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. तर ते आहे चौक. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा चौक. वाक्यातील नामाची पुनरुक्ती टाळण्यासाठी जो शब्द येतो त्याला काय म्हणतात? तर त्याला सर्वनाम म्हणतात. आघळ या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. तर आघळ पघळ होय. अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा. अचूक वाक्यरचना कोणती आहे? एखाद्या म्हणीतील अनुभव हा त्या म्हणीचा आत्मा असतो. तू एक गाणे म्हण या वाक्याचे विद्यार्थी वाक्य शोधा. तू एक गाणे म्हणावेस.
वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळे येतात? तर त्याचं एप्रिल व मे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळे येतात. भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग याचे प्रमुख कोण आहेत आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात? तर ते आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक. परिवर्ती निविष्टीच्या प्रत्येक एकामागे बद्दल निष्पादन आउटपुटला टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. तर सरासरी उत्पादन. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहेत? तर ते 29 आणि 30 याशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ सुंदरबनामध्ये आढळत असून ते केवळ खारफुटीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवतात? भारतीय वाघ, रॉयल बंगाल. वारा, सूर्यप्रकाश, बर्फवृष्टी इत्यादीपासून आश्रय मिळण्याच्या उद्देशाने राखलेल्या झाडांचा किंवा झुडपांचा पट्टा अशी खालीलपैकी कशाची व्याख्या केली जाते? तर शेल्टर बेल्ट याची व्याख्या केली जाते. 1816 मध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज-नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने झाला? तर सहगौलीचा तह होय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली? तर त्याची 7 सप्टेंबर 1970 ला स्थापना झाली. बृहदेश्वर किंवा राजराजेश्वर मंदिर हे टिंबटिंब काळात द्रविड वास्तुकलेचे उदाहरण आहे. बृहदेश्वर मंदिर, राजराजेश्वर मंदिर चोळ काळातील. खालीलपैकी कोणत्या काळात पहिले बर्मा युद्ध झाले? तर ते आहे 1824 ते 26 यामध्ये बर्मा युद्ध झाले. 1840 मध्ये मुंबईत मूर्तिपूजा आणि जाती व्यवस्थेशी लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली? तर ते आहे परमहंस मंडळी. लोक त्यांच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतरित होतात किंवा त्यांचे राहण्याचे ठिकाण सोडून जातात तेव्हा त्याला काय म्हणतात? तर पुश फॅक्टर म्हणतात त्याला. सीमा रस्ते संघटनेने बांधलेले 9.2 km लांबीचा अटल बोगदा टिंबटिंबला जोडतो. मनाली ते लाहोल स्पिती दरीला जोडतो. महाराष्ट्रातील खानदेश किंवा नाशिक विभाग हा टिंबटिंब नदी खोऱ्यात वसलेला आहे. तर तापी नदी खोऱ्यात वसलेला आहे खानदेश आणि नाशिक विभाग. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल नैसर्गिक वायू क्षेत्र आहे? तर ते या ठिकाणी मुंबई हाय होय. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर मध्ये होतो. या वाक्यातील कृष्णा हा शब्द कोणत्या नामाच्या प्रकारात येतो ते दिलेल्या पर्यायातून ओळखा. तर कृष्णा हा विशेष नाम आहे. राजाची स्तुती करणारा हा शब्द समूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द येईल? तर राजाची स्तुती करणारा म्हणजेच भाट. रक्ताचे पाणी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ दिलेल्या पर्यायातून निवडा. जास्त मेहनत करणे होय. गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले या वाक्याचा प्रकाराखाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. तर केवळ वाक्य होय. गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले. खाली दिलेल्या शब्दापैकी लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता आहे ते ओळखा. तर तो आहे दिग्विजय होय.
संकटाचे निवारण करणारा हा समूहदर्शक शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द दिला आहे? तर संकटाचे निवारण करणारा म्हणजेच विघ्नहर्ता होय. रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले या वाक्याच्या प्रकाराखाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. तर ते विधानार्थी वाक्य होय. बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा अचूक अर्थ खाली दिलेल्या पर्यायातून शोधा. तर अवनती होऊ लागले की सर्व बाजूंनी होते. कोल्हापूर हे शहर कोल्हापुरी चप्पलसाठी प्रसिद्ध आहे. खालील वाक्यातील कोल्हापुरी चप्पल या शब्दाचे नाम ओळखा. तर विशेष नाम होय ते. खाली दिलेल्या शब्दापैकी लेखन नियमानुसार शुद्ध शब्द कोणता आहे ते ओळखा. तर शीर्षक या ठिकाणी शीला दुसरी वेलांटी आणि शेवर रफार आणि शीर्षक हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे. कावळा टिंबटिंब या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. तर कावळा म्हणजेच एकाक्ष. खाली म्हणी व त्याचा अर्थ दिलेला आहे त्यातील चुकीची जोडी निवडा. तर घरोघरी मातीच्या चुली ही सर्व चुली एकसारख्या ही चूक आहे. बाकीचं बरोबर आहे. खान तशी माती आहे मला आई बापाप्रमाणे मुले बरोबर आहे. गर्वाचे घर खाली गरिष्ठ माणसाचे अपमानित होण्याची पाळी येते बरोबर आहे. गरजेल तो पडेल काय बडबड करण्याच्या हातून काही कार्य होत नाही हे देखील बरोबर आहे. उद्योगीचा विरुद्धार्थी शब्द उद्योगी आळशी. उद्योगीचे विरुद्ध आळशी. राहुल वारंवार आजारी पडतो. वारंवार या शब्दाचे अव्यय कोणते ते दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. तर वारंवार हे क्रियाविशेषण अव्यय आहे. भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आहे? तर भूतानमध्ये घटनात्मक राजेशाही आहे. भारताच्या कोणत्या भागात उपोष्णकटिबंधीय पूर्वीय जेट प्रवाह म्हणवला जाणारा पूर्वेकडील जेट प्रवाह उन्हाळ्याच्या महिन्यात उत्तरेला अंदाजे 14° वरून प्रवाहित होतो? द्वीपकल्पीय भारत. द्वीपकल्पीय भारत. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये टिंबटिंबचे समृद्ध साठे आहे. तर रत्नागिरीमध्ये बॉक्साईटचे समृद्ध साठे आहेत. अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे 2 तासांच्या अंतरावर आहे? तर औरंगाबाद. जुलै 1924 मध्ये खालीलपैकी कोणी महाराष्ट्र बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली? तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विदर्भातील मुख्य शहराचे नाव सांगा. तर विदर्भातील मुख्य शहराचे नाव नागपूर. खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते? तर ती आहे सह्याद्री पर्वतरांग. सोलापूर आणि अहमदनगर हे पश्चिम पठारी जिल्हे टिंबटिंब क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत. शुष्क. 1928 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमधील बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. हे आंदोलन टिंबटिंब यांच्या विरोधात होते. तर ते जमीन महसुलातील वाढ याच्या विरोधात होते. हिमालयाचा खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नदीच्या दरम्यान वसलेला आहे? तर तो आहे कुमाऊ हिमालय आहे. 2022-23 च्या आर्थिक वर्षात GDP वाढीची टक्केवारी किती?
तर ती 7% आहे. GDP 7% वाढ. टिंबटिंब म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, अखंडता यांची खात्री, तर ते आहे बंधुभाव. 2020-21 पर्यंतच्या माहितीनुसार भारतामध्ये रस्त्याचे जगातील टिंबटिंब जाळे आहे, जे एकूण सुमारे 62.16 लाख किमी आहे, तर ते आहे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे. भारतीय राज्यघटनेच्या टिंबटिंब मध्ये विहित केलेल्या प्रक्रियेनुसारच राष्ट्रपतींना काढले गेले पाहिजे, तर ते आहे अनुच्छेद 61. भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. ती 1951 मधील 361 दशलक्ष वरून 2011 मध्ये टिंबटिंब पर्यंत पोहोचली, तर ती आहे 1210 दशलक्ष. खालीलपैकी उद्गारवाचक वाक्य कोणते? तर या ठिकाणी उद्गारवाचक वाक्य विचारलेले आहे, तर ते आहे केवढी उंच इमारत ही. कोणाचाही आधार नसलेल्या शब्दसमूहाबद्दल, या शब्दसमूहाबद्दल खालीलपैकी कोणता योग्य शब्द आहे ते ओळखा. तर कोणाचाही आधार नसलेला म्हणजेच निराधार. खालीलपैकी योग्य समुपदेशक असलेले वाक्य निवडा. तर रानात गेलेल्या गुरांचा कळप दिवस मावळताना घराकडे परतत होता. हे योग्य वाक्य आहे. गुरांचा कळप. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. मी शाळेतून आत्ताच आलो. तर या ठिकाणी सर्वनाम मी हे होय. मी हे सर्वनाम या ठिकाणी योग्य आहे. अधोगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अधोगती आणि प्रगती. अधोगती, प्रगती हा याचा शब्द होय. खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी नाविन्य दुसरी वेलांटी आहे, हा या ठिकाणी बरोबर आहे शब्द. खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द आध्यात्मिक. आलाकाना आ, ध्यालाकाना ध्या, तला मिक पहिली वेलांटी. कानावर पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर सहजपणे ऐकू येणे. वैर किंवा मतभेद हा अर्थ सूचित करणारा वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता वापर खालीलपैकी कोणत्या वाक्यात केला आहे? तर ते आहे रोहन आणि राघवचा 36चा आकडा आहे. भेगाळली भुई पावसाची वाट पाही या काव्यपंक्तीतील भुई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर भुई म्हणजेच जमीन. जोडीने येणारे शब्द ओळखा. पाला कचरा नाही. केर कचरा बरोबर आहे. केर सुनी नाही. गवत कचरा नाही. एका हाताने टाळी वाजत नाही या म्हणीचा अर्थ ओळखा. भांडणाचा दोष एका पक्षाकडे असत नाही. खालील वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. गुलामगिरी सहन करू नये. गुलामगिरी. खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे? तर ती आहे भारताने सन 2011 साली विश्वचषक जिंकला होता. ही वाक्यरचना बरोबर आहे. IBEF अहवाल 2021च्या माहितीनुसार रेल्वेच्या नेटवर्कच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर या ठिकाणी 4था क्रमांक होय. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या
घटनादुरुस्तीने संविधानात मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली? तर ती आहे 42व्या घटनादुरुस्तीने. खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या संदर्भात अयोग्य आहे? तर या ठिकाणी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना अंगीकृत करण्यात आली. बरोबर आहे. राज्यघटना तयार करण्यासाठी वर्ष 1946 पासून पुढील 3 वर्षासाठी घटना सभेच्या सदस्यांची बैठक झाली. बरोबर आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया 1946 मध्ये सुरू झाली. बरोबर आहे. सुमारे 400 लोकांचा एक गट जे घटना सभेचे सदस्य बनले राज्यघटनेच्या निर्मितीत सामील झाले. हे या ठिकाणी चूक आहे. अयोग्य विधान ओळखा विचारलेले आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे? तर ते आहे उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया रिपोर्ट 2018च्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के भाग जंगलांनी आच्छादलेला आहे? तर तो आहे 16.50. महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रात कोणत्या प्रकारचे जंगल आहे? तर ते आहे शुष्क पानझडी प्रकारचे. ब्राह्मो सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली, जी नंतर ब्राह्मो समाज म्हणून ओळखली जाऊ लागली? तर ती आहे 1828. ब्राह्मो सभेची स्थापना 1828 ला झाली. नाबार्डचे पूर्ण रूप काय आहे? तर नाबार्डचे पूर्ण रूप हे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट असं हे नाबार्डचं रूप आहे. खालीलपैकी कोणता जगातील एक असा देश आहे जिथे वाघ आणि सिंह दोन्ही आहे? तर तो भारतच आहे. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा नारा कोणी दिला? तर तो बाळ गंगाधर टिळक यांनी दिला. बौद्ध वास्तुशिल्पात हार्मिका हा टिंबटिंब शब्द हार्मिका हा शब्द कोणत्या प्रकारच्या संरचनेशी संबंधित आहे? तर तो स्तूप याशी संबंधित आहे. IBEF नुसार अहवाल 2020 च्या माहितीनुसार महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठा टिंबटिंब उत्पादक आहे. तर तो ऊस उत्पादक आहे. 2011च्या जनगणनेच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींची जनसंख्या सर्वाधिक आहे? तर ते आहे मध्य प्रदेश. हिमाद्रीच्या वळ्या असममित स्वरूपाच्या आहेत. हिमालयाच्या या भागाचा गाभा टिंबटिंबने बनलेला आहे. तर तो ग्रेनाइटने बनलेला आहे. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली. त्यावेळी भगतसिंग यांचे वय फक्त 23 वर्ष होते. त्यानंतर पुढचे प्रश्न पाहूयात आपण. सोवळे या शब्दाचा जोडीने येणारा शब्द ओळखा. सोवळे ओवळे हा जोडीने येणारा शब्द होय. त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. त्याच्याकडून तर हे शब्दयोगी अव्यय होय. हे काम आपण कराल का? यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर हे काम आपण कराल का तर सर्वनाम होय. बागेत मी सुवासिक गुलाब लावला आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. तर सुवासिक हे विशेषण होय.
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा अर्थ ओळखा. आश्रयदात्याची स्तुती करणे. हा साप खूपच मोठा आहे या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य शोधा. अबब, केवढा मोठा साप आहे हा. अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अवकृपा कृपा होय. अवकृपाची विरुद्धार्थी कृपा. तू ही कविता पाठ कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ काय? तर आज्ञार्थ. पाठ कर आज्ञार्थ. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? तर पुष्करिणी. पुष्करिणी, रीला पहिली वेलांटी आणि नीला दुसरी वेलांटी. कृष्णा, कोयना आणि गोदावरी या नद्यांच्या काठावर असलेल्या शहरांची यादी तयार करण्यात आली. या वाक्यातील विशेष नामे कोणती? गोदावरी, कोयना आणि कृष्णा ही विशेष नामे होत. अंतर मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द. तर कोस हे जुने माप होते अंतर मोजण्याचे. आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर आदित्य म्हणजेच सूर्य. मुक्ता फळे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ. पूजा टिंबटिंब रिकामी जागी जोडीने येणारा शब्द होय. पूजा अर्चा होय. निश्चित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. निश्चिंत चा विरुद्धार्थी चिंताग्रस्त होय. विरुद्धार्थी शब्द होय. कोणाची बाजू न घेता न्याय देणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा. तर कोणाची बाजू न घेता तो आहे निपक्षपाती होय. रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द कोणता आहे ते सांगा. तर स्वयंपाकघरात 3-4 मडक्यांची टिंबटिंब रचलेली होती. तर मडक्यांची या ठिकाणी उतरंड होय. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा. तर प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द आहे पाणीग्रहण. आपण उद्या आमच्याकडे याल का या कंसातील शब्दाची जात ओळखा. तर ते आहे सर्वनाम होय. तो बहुधा घरी असावा यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर विद्यार्थी क्रियापद होय. पुढीलपैकी अचूक वाक्यरचना कोणती आहे? तर आमच्या शाळेला आमचे गाव विद्यामंदिर असे मानते. तर ही वाक्यरचना बरोबर आहे. व्याध. व्याध या शब्दाचा समानार्थी शब्द पारधी होय. पळसाला पाने तीनच या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारी म्हण शोधा. तर एकाच माळेचे मणी होय. डबघाईस येणे योग्य अर्थ सांगणारा वाक्प्रचार ओळखा. तर अवकाळा येणे होय. डबघाईस येणे अवकाळा येणे होय. तारुण्य या शब्दाचा भाववाचक नामाचा मूळ शब्द ओळखा. तर तरुण होय. चांगले शिक्षण मिळावे म्हणून तो शहरात गेला. कंसातील शब्द कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे? तर उभयान्वयी अव्यय होय. तिला 5 भाषा सहजपणे बोलता येतात. विशेषण सांगा. तर पाच हे या ठिकाणी विशेषण होय. त्याच्या अभिनयाचे
त्याच्या अभिनयाने आमचे डोळे भरले. क्रियापद ओळखा. तर या ठिकाणी भरले क्रियापद होय. खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीवरील बिंदू आहे? तर ते आहे कळसुबाई. उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात कोरवा जमाती आढळतात? तर या ठिकाणी कोरवा जमाती या मिर्झापूरमध्ये आढळतात. अमरावतीच्या स्तूपाची पायाभरणी कोणी केली? तर ते आहेत महादेव भिक्षू यांनी केली आहे. खालीलपैकी कोणती रिफायनरी शुद्धीकरण कारखाना ही भारताची सर्वात जुनी कार्यरत रिफायनरी असून ती आसाममध्ये आहे? तर या ठिकाणी ती डिगबोई रिफायनरी आहे. महाराष्ट्र राज्याला सुमारे टिंब लांबीची खाच खळगेयुक्त किनारपट्टी आहे, जी प्रमुख नदीमुखे आणि अरुंद खाड्यांनी दर्शवली जाते. तर 720 लांबीची. खालीलपैकी कोणती नदी हिमालयाची सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते? तर ती आहे ब्रह्मपुत्रा नदी होय. महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या गटातील वृक्ष, झुडूप आणि वनौषधीच्या प्रजातींच्या शॅनन विनर निर्देशांक नुसार वन प्रकारांचे टिंब गट आहेत. तर ते 6 गट आहेत. ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम मंजूर केला होता, ज्यानुसार इम्पिरियल विधान परिषदेत मंजूर झालेल्या कायद्याने ब्रिटिशांना कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही खटल्याशिवाय अटक करण्याचा अधिकार मिळाला? तर तो कायदा आहे रौलट ॲक्ट कायदा 1919 होय. पारादीप बंदर हे भारताच्या टिंब पूर्व किनारपट्टीवर टिंब राज्यातील जगतसिंगपूर जिल्ह्यात आहे. तर ते आहे ओडिशा. 21 डिसेंबर 1909 रोजी अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्या सोबतीने खालीलपैकी कोणी नाशिकचे न्यायदंडाधिकारी आर्थर जॅक्सन यांची गोळ्या झाडून हत्या केली? तर ते आहे कृष्णाजी गोपाळ कर्वे होय. खालीलपैकी कोणत्या 5 नद्या संपूर्ण महाराष्ट्रातून जातात? तर त्या आहेत कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा आणि कोकण क्षेत्रातील पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या होय. भारताचे सरन्यायाधीश खालील आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते? तर ते आहे भारताचे राष्ट्रपती. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 नुसार भारतात तयार केलेली आणि सध्या फक्त 5 राज्यांपुरती मर्यादित असलेली खालीलपैकी कोणती लस दरवर्षी 50,000 बालमृत्यू टाळण्याच्या उद्देशाने देशभरात आणली जाईल? तर ते आहे न्यूमोकोकल लस होय. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे 11व्या मूलभूत कर्तव्यांच्या सूचीमध्ये समावेश करण्यात आला? तर ते आहे 86वी घटनादुरुस्तीने 2002. 86वी घटनादुरुस्ती 2002. 11वे मूलभूत कर्तव्य. पहिले अँग्लो अफगाण युद्ध केव्हा झाले? तर ते या ठिकाणी 1839 ते 1842 यामध्ये पहिले अँग्लो अफगाण युद्ध झाले. आपण कायदा पाळला पाहिजे अधोरेखित शब्दाची विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर बेकायदा. कायदा बेकायदा होय. ही काही वाईट कल्पना नाही. वाक्याचा प्रकार ओळखा. नकारार्थी वाक्य होय. खालील समूहदर्शक शब्द दिलेले आहेत, त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे? नोटांचा घोष हे चुकीचं आहे. गवताची पिंडी बरोबर आहे. धान्याची रास बरोबर आहे. दुर्वांची जुडी बरोबर आहे. अंगाची लाही लाही होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर क्रोधाने शुद्ध होणे.
जसे गोडधड तसे शेजारी पाजारी. खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ दिलेले आहेत. त्यातील बरोबर पर्याय कोणता? गळ घालणे, मैत्री करणे, बरोबर पर्याय विचारलेला आहे. गुजराण करणे, भटकंती करणे, काट्याने काटा काढणे, एक काटा घेऊन दुसरे काट्याने काढणे, हे चूक आहे. तर योग्य आहे कणिक तिमणे, खूप महार देणे होय. खालीलपैकी कोणते प्रश्नार्थक सर्वनाम नाही? तर ते आहे जो. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा. तर या ठिकाणी ते आहे विसंगती. हे प्रमाण लेखनानुसार बरोबर आहे. प्रमाण लेखनानुसार. या ठिकाणी जोड्या लावा. अनल. अनल या ठिकाणी पावक. आनंद, तर या ठिकाणी मोद. कमळ. कमळ या ठिकाणी सरोज. आणि कमळ आणि दुसरं कमळ आहे या ठिकाणी डीचं 3. अली, सॉरी, डीचं 3. आणि त्यानंतर आहे या ठिकाणी खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरणाच्या नियमानुसार आहे? तर ते आहे 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. हे योग्य आहे. 500 ही देखील मोठी रक्कम आहे. रुपये हे चूक आहे. ही देखील 500 रुपये रक्कम आहे मोठी, ही चूक आहे. 500 मोठी रक्कम रुपये ही देखील आहे, ही चूक आहे. राम हरी हिमालय उजाडले यातील कोणते नाम नाही? तर यातील उजाडले हे नाम नाही. आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो या वाक्यातील कोणता शब्द क्रिया पूर्ण करतो? तर या